यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून नितीन भुतडा यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्याने अर्ज दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे महायुतीत भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं आता अधिकृत उमेदवार कोण हे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी समजेल। दरम्यान शिवसेनेचा उमेदवार हा परजिल्ह्यातील असल्यानं भाजपमध्ये नाराजी आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीची आमची महायुती आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर महायुती म्हणून या निवडणुकीला सामोर जात आहोत आणि अशा स्थितीमध्येही आम्ही या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे। जर युती जागा शिवसेनेला सुटली असेल, शिवसेनेनं कुठच्या दगडालाही उभं केलं तर तो आम्हाला मान्य राहील। शिवसेनेचा उमेदवार कोण द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही, तो शिवसेनेचा आहे। शिवसेनेला जर ही जागा सुटली असेल आणि शिवसेना जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही महायुती म्हणून राहू। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे, मग ती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल। ही बंडखोरी का थांबवता आली नाही स्थानिक नेत्यांना? निश्चितच विदर्भातील 5 पैकी 4 मतदारसंघांमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि सर्वात उल्लेखनीय आणि गंभीर स्वरूपाची बंडखोरी जर म्हणायची असेल तर अमरावती तसेच भंडारा गोंदिया या 2 मतदारसंघामध्ये झालेली आहे। खरं पाहिलं तर विप्लव बाजोरिया स्वतः माजी आमदार आहेत, मात्र त्यांनी भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहे प्रवीण पोटे पाटील त्यांच्यासमोर एक आव्हान उभं केलेलं आहे आणि अमरावतीमध्ये एक छुपं समीकरण ज्याच्याकडे सध्या कोणाचं लक्ष जात नाही आहे तो रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे आणि विप्लव बाजोरिया यांना कुठेतरी युवा स्वाभिमानकडून मदत मिळते का, येणाऱ्या दिवसांमध्ये युवा स्वाभिमानची जी शक्ती जी आहे ती विप्लव बाजोरियाच्या पाठीशी उभी राहते का, असं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यावरच अमरावतीच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीचे समीकरण ठरणार आहे। खरं पाहिलं तर बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जात होते। स्वतः चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री आहेत आणि ते यावर लक्ष घालून होते। आता पुढील 2 दिवसांमध्ये भाजपच्या नेत्यांना ही बंडखोरी थांबवण्यामध्ये यश येते का आणि शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार विप्लव बाजोरिया यांची मनधरणी करण्यामध्ये यश येते का हे स्पष्ट होणार आहे। दुसऱ्या बाजूला भंडारा गोंदियामध्ये माजी आमदार गोपालदास अग्रवाल आहेत, त्यांचे चिरंजीव प्रफुल्ल अग्रवाल यांनी काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत दिलीप बनसोड यांच्यासमोर अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी त्या ठिकाणी वाढलेली आहे। खरं पाहिलं तर काँग्रेसने काल दिवसभर प्रयत्न केले होते की एकमत व्हायला पाहिजे उमेदवारीबद्दल, मात्र तो एकमत होऊ शकला नाही आणि अखेरीस काँग्रेस श्रेष्ठींनी दिलीप बनसोड यांना एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आणि अखेरच्या क्षणी प्रफुल्ल अग्रवाल यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे गोपालदास अग्रवाल आणि त्यांच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे आणि त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी जी आहे ती गोंदिया जिल्हा संदर्भात प्रफुल्ल अग्रवाल यांच्या उमेदवारीवरून वाढू शकते। इतर ज्या काही बंडखोरी भंडारामध्ये झालेल्या त्या किरकोळ स्वरूपाच्या आहेत असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे, मात्र त्याच्यासाठी पुढील 2 दिवसामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रपूर असेल किंवा यवतमाळ असेल या दोन्ही ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे। चंद्रपूरमध्ये अरुण लाखानी भाजपचे अधिकृत उमेदवार आणि त्यांच्यासमोर सुधीर कोठारी यांचं आव्हान आहे, मात्र ते बंडखोरी पुढील 2 दिवसामध्ये आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास जे आहे ते महायुतीचे आणि भाजपच्या नेत्यांना आहे। आणि त्याच पद्धतीने नितीन भुतडा यांची उमेदवारी जी यवतमाळमध्ये शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्यासमोर आहे, त्यांची मनधरणी करण्यामध्येही आम्हाला यश मिळेल। कुठेतरी नितीन भुतडा यांनी आधीच स्पष्टही केलं होतं की मी पक्षाच्या निर्देशावरून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे, त्यामुळे कुठेतरी शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांवर दबाव ठेवण्यासाठीचा तो एक मार्ग असेल असंच सध्याचं चित्र आहे। ती उमेदवारी परत होण्याची शक्यता जास्त आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.